नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक सांडगी मिरची. पण आजची पद्धत थोडी वेगळी आणि साधी आहे. अनेकांकडे मसाल्याचा खूप भडीमार केला जातो, पण आज आपण कमीत कमी साहित्यात मिरचीचा नैसर्गिक स्वाद आणि हिंगाचा तो खमंग वास येतो, तो जेवणाची भूक नक्कीच वाढवतो. अशा ह्या झटपट होणाऱ्या सांडगी मिरचीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. तर ही सांडगे मिरच्या करण्यासाठी मी आधी मिरच्या घेतलेल्या आहेत. 1/2 किलो मिरच्या आणलेल्या आहेत. अगदी ताज्या मिरच्या आहेत. त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे. आता आपण त्याच्यासाठी काय साहित्य घेते ते बघूया. आता ह्या मिरच्या कोरड्या केल्यानंतर आपल्याला त्याला सुरीने कट द्यायचा आहे. ही मिरची आहे, हिला असं उभा कट देऊन घ्यायचा. हे बघा, याच्यामध्ये बिया असतात. ह्या बिया काढल्या तरी चालतात, नाही काढल्या तरी चालतात. तर मी काढत नाहीये, मी बिया तशाच ठेवणार आहे. ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला अशा एक एक चीर देऊन आपल्याला सगळ्या अशा कट करून घ्यायच्या या पद्धतीने. आता मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी मीठ घेते, 1 वाटी हळद घ्यायचे, 1 वाटी हळद घ्यायचे, अर्धी वाटी हिंग घालायचं आहे. हे आपल्याला सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. तर आपलं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण हे मिरचीमध्ये भरायला घेऊया. आता आपल्या मिरच्यांना कट देऊन झालेले आहेत आणि आपलं हे मिश्रण सुद्धा तयार आहे. आता आपण या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा. आता आपल्या मिरच्यांना कट देऊन झालेले आहेत आणि आपलं हे मिश्रण सुद्धा तयार आहे. आता आपण या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा. हे बघा, आता मिरच्यांमध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. हा अगदी फुल भरावा लागत नाही, त्या मिरचीला व्यवस्थित लागेल आतून एवढा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. ते मीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि मग ते पाणी सुटलं की तो मसाला बरोबर त्याच्यामध्ये राहतो. या पद्धतीने सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या. आता ह्या मिरच्या आपल्या सगळ्या भरून झालेल्या आहेत. आता यांना आपण कडकडीत उन्हामध्ये चांगल्या वाळून घेणार आहोत आणि नंतर आपण त्या तळून घेणार आहोत. बघा, आता आपण ह्या सांडगी मिरच्या भरून आपण उन्हात वाळवायला ठेवल्या होत्या. एक साधारण 3 ते 4 दिवसामध्ये त्या चांगल्या वाळतात. एकदम कडकडीत अशा वाळल्यात. हे बघा, कटकन तुटते अशा आपल्याला मिरच्या ह्या वाळून घ्यायच्या. आता अशा ह्या मिरच्या वाळून आपण हे पॅक बंद डब्यामध्ये आपण भरून ठेवायच्या आणि अगदी उन्हाळा पावसाळा आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आता मी तुम्हाला ह्या मिरच्या तळून दाखवते. हे बघा, मी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या तळायला टाकते. अगदी अलटी पलटी करून त्यांना तळून घ्यायचं. पटकन तळून होते, तळायला वेळ लागत नाही. थोडी लाल झाली की आपण तिला काढून घेऊया. हे बघा, ती सुकलेली असल्यामुळे खूप पटकन तळली जाते. हे बघा, मिरची तयार आहे. आता हिला आपण काढून घेऊया. आपल्या सांडगी मिरच्या आता तळून सुद्धा तयार आहेत. या मिरच्या तुम्ही नक्की करून बघा आणि जर आवडल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम मस्त अशी कुरकुरीत अशी मिरची झालेली आहे, खायला अप्रतिम. नक्की ट्राय करा. अशा ह्या सांडगी मिरच्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.